भारतीय संस्कृतीचा अभिमान जागृत करणे आणि राष्ट्र सर्वोपरी हे ब्रीद घेऊन सुखमय आणि सुसंघटित समाज निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या राष्ट्र सेविका समितीच्या वतीने पनवेलमध्ये शिस्तबद्ध सघोष संचलन आयोजित करण्यात आले होते। मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या या संचलनात पेण, पनवेल, खालापूर आणि उरण या 4 तालुक्यातील 179 सेविकांनी पूर्ण गणवेशात सहभाग नोंदवला। या प्रसंगी समितीच्या 9 दशकांच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेत महिला शक्तीला राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले। नूतन गुजराती विद्यालयाच्या प्रांगणातून या संचालनाला दिमाखात सुरुवात झाली। यानंतर आंबेडकर स्मारक, विसावा हॉटेल, ज्योती आहार भवन, हनुमान मंदिर, CKP हॉल, विरूपक्ष मंदिर, कर्मवीर भाऊराव पाटील स्मारक, वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आणि शिवाजी महाराज स्मारक अशा मुख्य मार्गावरून संचलन करत सेविका पुन्हा गुजराती शाळेत परतल्या। मार्गावर विविध ठिकाणी नागरिक आणि संघबंधूंनी संचलनाचे स्वागत केले। जवळपास 100 नागरिक या शिस्तबद्ध संचलनाला उपस्थित होते। कार्यक्रमाला कोकण प्रांत व्यवस्था प्रमुख कांचनताई पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती। आपल्या उद्बोधनात त्यांनी राष्ट्रसेविका समितीच्या 90 वर्षांच्या कार्याचा उल्लेख करून कोकण प्रांतात सुरू असलेल्या प्रगतीची माहिती दिली। राष्ट्रसेविका समिती हे देशातील महिलांचे सर्वात मोठे आणि जुने संघटन आहे। राष्ट्र निर्मितीसाठी समाजातील अनिष्ट रूढी दूर करून आपल्या आचरणातून नवा आदर्श समाज उभा करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव समन्वयाने काम करतात, त्याचप्रमाणे समितीने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन राष्ट्र सर्वोपरी हा भाव प्रत्येक कुटुंबात रुजवायला हवा, असेही त्या म्हणाल्या। देशाची उन्नती जर करायची असेल तर एक दिशा हवी असते आणि त्या दिशेने आपण काम करावं। राष्ट्राच्या उन्नतीसाठी समर्थ भारत, स्वावलंबी भारत आणि एवढंच नव्हे प्रगतिशील भारत। आपले पंतप्रधान माननीय मोदीजी नेहमी सांगतात की जगामध्ये आपल्या भारताचं नाव झालं पाहिजे, ते विश्वात कुठून दिसलं पाहिजे कार्य, आणि त्यासाठी आपल्याला झटलं पाहिजे। त्याने आपण सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे। सर्वोपरी कार्य, भारत कार्य हे हा आपला नारा असला पाहिजे आणि हे आपलं तत्व असलं पाहिजे, सूत्र असलं पाहिजे। या सूत्रात आपण बांधले गेले पाहिजे आणि यातूनच आपण आपलं तेजस्वी राष्ट्र निर्माण करू शकतो। या कार्यक्रमाला नेत्रतज्ञ डॉक्टर संगीताताई जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। त्यांनी समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या। आजचं हे जे पथसंचलन होणार आहे ते नुसतंच रस्त्यावरून चाललं नाहीये किंवा नुसतीच मिरवणूक नाहीये, तर हा नारी शक्तीचा खूप मोठा भव्य दिव्य आविष्कार आहे। आमचे समर्थ म्हणतात, उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकाक। खरोखर हा एवढा भव्य दिव्य सगळा मेळावा बघून मला खरंच भरून येत आहे आणि हा मेळावा आपल्या सगळ्या राष्ट्राला संदेश देतोय बुद्धी कौशल्याचा, शक्ती सामर्थ्याचा, सामाजिक बांधिलकीचा, सेवाभावाचा, विश्व बंधुत्वाचा। वंदनीय केळकर मावशींनी सुमारे 90 वर्षापूर्वी ज्या अलौकिक आणि उदात्त कार्याचा जो पाया रोवला, त्या कार्याचा कळस आपण सगळ्यांनी गाठावा। समितीच्या या उदात्त आणि सामाजिक कार्याचा अवघ्या विश्वामध्ये डंका गाजावा, अशी प्रार्थना मी परमेश्वराच्या चरणी करते। तसेच रायगड जिल्हा पालक मंजुषाताई शेंडे, जिल्हा व्यवस्था प्रमुख मंजुषा भावे, जिल्हा सहव्यवस्थापक प्रमुख विजया औंधेकर आणि जिल्हा पर्यावरण गतिविधी प्रमुख ज्योती कानेटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या।